Hello friends, these are my some videos you can watch on YouTube. So in last lecture we have studied the discovery of viruses, and also we have studied the general characteristic features of viruses. The viruses are very small in size. The viruses shows simple structure. Viruses do not possess a cellular structure. Absence of cellular structure. Viruses do not shows the metabolism, means they have no independent metabolism. Viruses contains nucleic acid, either the DNA or RNA, and virus shows crystallization, the crystal structure it has too. Viruses do not show growth and division. So today we are going to learning the structure of virus, a structure of typical virus. So you all are welcome in my channel College Botany online free learning, and you are studying the structure of viruses with Yuvraj. So see here, these are the structures of some viruses. इथं तुम्हाला काही व्हायरसेसची स्ट्रक्चर बघायला मिळत आहेत. पहिलं जे स्ट्रक्चर आहे ते बॅक्टेरियोफॅजेसचं आहे. दुसरं जे स्ट्रक्चर आहे ते टोबॅको मोझॅक व्हायरसचं आहे. आणि तिसरं स्ट्रक्चर ते आहे HIV व्हायरसचं. आता या फिगरवरून, या पिक्चरवरून एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल, ती म्हणजे काय, तर सर्व व्हायरसचं स्ट्रक्चर सारखं असत नाहीये. मग व्हायरसचं स्ट्रक्चर कशावर अवलंबून आहे? तर व्हायरसचं स्ट्रक्चर जे आहे ते त्याच्या कॅप्सिडवर अवलंबून आहे. आता ते आपण नंतर बघणार आहोत. सो स्ट्रक्चर ऑफ व्हायरस, we knowing the intact virus unit or infectious particle is called viron. इंटॅक्ट व्हायरस युनिट जे आहे की ज्याच्यामुळे इन्फेक्शन होतं, ज्याच्यामध्ये इन्फेक्शियस कॅपॅसिटी आहे किंवा इन्फेक्शियस पार्टिकल आपण म्हणू, त्याला म्हणतात व्हायरॉन. Each viron consists of nucleic acid core surrounded by the protein coat called as a capsid. सेंटरला जे न्यूक्लिक ऍसिड आहे त्या न्यूक्लिक ऍसिड भोवती एक प्रोटीन कोट असतो आणि त्या प्रोटीन कोटला आपण काय म्हणतो? कॅप्सिड म्हणतो. द कॅप्सिड मे बी नेकेड or may be surrounded by a membrane called as envelope. आता हे जे कॅप्सिड आहे, कधी या कॅप्सिडच्या भोवती एनव्हलप असत नाहीये आणि कधी कधी एनव्हलप असतो. आता एनव्हलप म्हणजे काय, तर जो कॅप्सिड भोवती एक प्रोटीन मेम्ब्रेन असतं त्याला आपण एनव्हलप म्हणतो. आणि सर्वच्या सर्व व्हायरसेसमध्ये हा एनव्हलप बघायला मिळत नाही, काहीच व्हायरसेसमध्ये आपल्याला एनव्हलप बघायला मिळतो. मी रिपीट करतोय. The intact virus unit or infectious particle is called as viron. Each viron consists of nucleic acid core surrounded by the protein coat called capsid. The capsid may be naked or surrounded by the loose membranous envelope. Now see here. The typical virus shows following parts. Which are the following parts? Capsid, nucleic acid, envelope, spikes, fibrils, and
viral enzymes. एखाद्या व्हायरसमध्ये एन्व्हलप असणार नाही. एखाद्या व्हायरसमध्ये एन्व्हलप असणार नाही. काही व्हायरसेसमध्ये स्पाइक्स असणार नाहीत. काही व्हायरसेसमध्ये फायब्रिल असणार नाहीत. पण टिपिकल व्हायरसेसमध्ये म्हणजेच काय, आपण सरासरी विचार ज्यावेळी करतो त्यावेळी व्हायरसेसमध्ये हे 6 पार्ट असतात. त्यापैकी 3 पार्ट महत्त्वाचे, कॅप्सिड, न्यूक्लिक ॲसिड अँड एन्व्हलप. आणि हे 3 जे पार्ट आहेत त्यापैकी व्हायरल एन्झाईम्स जनरली सर्वच ह्याच्यामध्ये असतात, पण स्पाइक्स काहीमध्ये असतात, फायब्रिल्स काहीमध्येच असतात, एन्व्हलप पण काहीमध्ये असतो, काहीमध्ये असत नाहीये. सो नाव here we are going to learning each part in detail. So first of all, capsid. See here, the capsid is made up of a protein. Capsid is made up of capsomers arranged symmetrically around the nucleic acid. आता सिमेट्रिकल म्हटलं मी इथं. आता सिमेट्रिक म्हटल्यामुळं हे जे कॅप्सिड आहे या कॅप्सिडचे स्ट्रक्चर्स वेगवेगळे आहेत आणि या कॅप्सिडच्या स्ट्रक्चरवरून व्हायरसचे टाईप पुढे पडलेले आहेत. मग कोणकोणते व्हायरसचे टाईप आहेत आणि कोणकोणत्या सिमेट्रीज आहेत? तर व्हायरसच्या ज्या सिमेट्रीज आहेत त्यामध्ये पहिली सिमेट्री जी आहे ती आयकोसाहेड्रल, की जिला पॉलीहेड्रल असेही नाव आहे. सेकंड वन इज हेलिकल अँड थर्ड वन कॉम्प्लेक्स. तर पॉलीहेड्रल किंवा ज्याला आयकोसाहेड्रल आपण म्हणतो, आता नाव जे आहे ते स्वतः त्याच्याबद्दलचं इन्फॉर्मेशन देते. पॉली मीन्स मेनी, हेड्रल मीन्स हेड. सो polyhedral or icosahedral capsid are a regular polyhedron. It's showing 20 faces and 12 corners. These viruses may be naked or may be enveloped. आता नेकेड कॅप्सिड कशामध्ये असतो? ॲडिनो व्हायरस, पोलिओ व्हायरस. आणि एन्व्हलप्ड कॅप्सिड कशामध्ये असतं? तर टॅगो व्हायरस, हर्पेस व्हायरस आणि खूप आहे त्याच्यामध्ये संख्या. सो दिस इज ऑल अबाउट आयकोसाहेड्रल टाइप ऑफ अ कॅप्सिड. आयकोसाहेड्रल capsid are regular polyhedron with 20 faces and 12 corners. Icosahedral viruses may have naked capsid, example adenovirus or poliovirus, or capsid covered by envelope, example tagovirus. तर पुढची जी सिमेट्री आहे, पुढचं जे कॅप्सिड आहे त्याला म्हणतो आपण हेलिकल कॅप्सिड. The helical capsid, the best example is tobacco mosaic virus. इथं तुमच्या समोर टोबॅको मोझॅक व्हायरसचे कॅप्सिड आपल्याला बघायला मिळते. हे हेलिकली स्पायरली कॉइल्ड आहे. इथं खूप मोनोमर्स आपल्याला बघायला मिळतात. पहा इथे विटा ठेवल्यासारखं असं एक सर्क्युलर अरेंजमेंट बघायला मिळते आणि त्याला आपण म्हणतोय मोनोमर्स अरेंज्ड इन हेलिकल अराउंड सिंगल ॲक्सिस. It has a core and that core has the RNA, spiral coiled RNA. The helical viruses may be naked or may be enveloped. म्हणजे आपण आयकोसाहेड्रल मध्ये म्हटलं तेच इथं पुन्हा एकदा. So naked capsid that is in a TMV and enveloped in influenza virus, mumps virus and measles virus. So helical capsid consists of monomers arranged in a helical axis. It has core consisting spiral coiled RNA
and helical viruses may have naked capsid, example TMV, or enveloped capsid, example influenza virus, mumps virus, or measles virus. Third capsid is a complex type of capsid. आता हे कॉम्प्लेक्स टाईप ऑफ कॅप्सिड कशामध्ये बघायला मिळते आपल्याला, तर बॅक्टेरियोफॅजेस. बॅक्टेरियोफॅजेसचे दोन टाईप आपल्याला माहीत आहेत, टी बॅक्टेरियोफॅजेस आणि लॅम्बडा बॅक्टेरियोफॅजेस. आता बॅक्टेरियोफॅजेस म्हणजे काय, तर बॅक्टेरियो म्हणजे बॅक्टेरिया, फॅजेस मीन्स इटिंग, बॅक्टेरिया इटिंग व्हायरस. See here, this capsid is a slightly complicated and it is neither be helical nor icosahedral. It is made up of multi-layered wall around the nucleic acid. The protomers, म्हणजे इथं आता कॅप्सिड कशापासून तयार झालेला आहे, प्रोटीन मोनोमर्स पासून, त्याला म्हणतो प्रोटोमर्स, आर अरेंज्ड इन इरेग्युलर फॅशन्स. फॉर एक्झाम्पल पॉक्स व्हायरस. But when we thinking about bacteriophages, the structure, capsid structure shows head, collar, neck and tail. आता टेलला आपण पुढे टेल प्लेट आहे, टेल फायबर आहेत आणि पिन आहे. तर हे जे आहे ते कॉम्प्लेक्स कॅप्सिड आहे. तर आपण इथं फर्स्ट व्हायरस पार्ट बघितला, कॅप्सिड, आयकोसाहेड्रल, हेलिकल and complex. The second part is nucleic acid. So viruses contain either DNA or RNA as a genetic material. It may be single stranded DNA or it may be double stranded DNA. So single stranded DNA viruses are 5174F1 virus or FD virus, and double stranded DNA viruses are bacteriophages, adenovirus. Single stranded RNA viruses are poliovirus and TMV. Double stranded RNA virus, retrovirus. Next part of virus is envelope. आता मी यापूर्वीच म्हटलंय, सर्वच्या सर्व व्हायरसेसमध्ये एनव्हलप असतोच असं नाही. एनव्हलप म्हणजे काय, द मेम्ब्रेन प्रेझेंट अराउंड द कॅप्सिड इज कॉल्ड ॲज अ एनव्हलप. कुठे प्रेझेंट असतो एनव्हलप, कोणकोणत्या व्हायरसमध्ये, मेनी ॲनिमल व्हायरसेस, फ्यू बॅक्टेरियोफॅजेस, प्लांट व्हायरसेस showing envelope. Now see here, this envelope is made up of phospholipid bilayer. म्हणजेच कशापासून बनलेला असतो, phospholipid bilayer is made up of protein and glycoprotein. Many animal viruses like herpes virus, rhabdovirus, then paramyxovirus obtain envelope from host. हे जे व्हायरसेस जे आहेत ते व्हायरसेस एनव्हलप कुठून घेतात, तर ते त्यांच्या होस्ट पासून एनव्हलप ऑब्टेन करतात. नेक्स्ट वन, दी स्पाइक्स. इथं तुम्हाला एक फिगर दिसते, हा एक व्हायरस दिसतो, यामध्ये येलो कलरचे प्रोजेक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. हे जे प्रोजेक्शन्स आहेत त्याला स्पाइक्स म्हणतात. So elongated proteinaceous projections eject out from envelope is called as spikes or peplomers. These are made up of glycoprotein. They may be single type or many type. In influenza viruses, the spikes are of two type, NA and HA. NA म्हणजे काय, तर न्यूरामिनेडेज पेप्लोमर, आणि HA म्हणजे काय,
hemagglutinin peplomer. The spikes are elongated proteinaceous projections eject out from envelope. Now, fibrils, see here, in certain viruses, they possess a small projection, short fibrils arising from the capsid called as a fibrils. So these fibrils have antigenic property. These are having antigenic property. म्हणजेच काय तर फायब्रिलच्या साह्यानं व्हायरस इन्फेक्शन करतो म्हणून त्याला आपण म्हणतो अँटीजेनिक प्रॉपर्टी. The viruses possesses many enzymes, but some enzymes are very important for their replications. व्हायरसचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी रेप्लिकेशन करण्यासाठी काही एन्झाईम्स उपयोग पडतात, त्यापैकी DNA पॉलिमरेज अँड RNA पॉलिमरेज. आणि तिसरं आहे RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज. हे तिसरं ही एन्झाईम व्हायरसमध्ये प्रेझेंट असतं. आपण HIV बघितलं तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम HIV मध्ये प्रेझेंट असतं. म्हणजे अशा पद्धतीची वेगवेगळी एन्झाईम्स व्हायरसमध्ये प्रेझेंट असतात. तर आपण काय बघितलं, द स्ट्रक्चर ऑफ व्हायरसेस शोईंग कॅप्सिड, न्यूक्लिक ॲसिड, एनव्हलप, स्पाइक्स, fibrils and viral enzymes. So this is all about the structure of virus. Thank you very much.